धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला व लैंगिक अत्याचारासह गंभीर गुन्ह्यात दाखल असलेल्या आरोपी नागनाथ गोरख गुंड वय वर्ष 42 राहणार चिंचोली काठी MIDC तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला। मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0271/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 74, 75, 1, 78, 89, 111, 1 आणि 115(2) अंतर्गत सदर गुन्हा 6 मार्च 2025 रोजी दाखल करण्यात आला होता। तक्रारीनुसार आरोपीने फिर्यादीस वारंवार अनैतिक संबंधासाठी दबाव टाकला, तसेच नवरा बायकोप्रमाणे संबंध ठेवण्यास भाग पाडत छेडछाड केल्याचा आरोपही करण्यात आला। ही घटना 1 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 घडली। फिर्यादी घरात एकटी असताना आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने लोखंडी धारदार कात्रीने तिच्या गळ्यावर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर व पायाच्या गुडघ्यावर वार करून जखमी केले। त्याचवेळी वाद शांत करण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या अर्धांगपतीस तसेच शेजाऱ्यास देखील आरोपीने ढकलून इजा केली। जखमी फिर्यादीस तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अटकेनंतर आरोपी नागनाथ गुंड यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी करून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी काही अटीवर आरोपीस जामीन मंजूर केला। सदर प्रकरणात आरोपीची बाजू ॲडव्होकेट कदीर औंटी, ॲडव्होकेट शरद गावडे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव भोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ व ॲडव्होकेट मनीष बाबर यांनी मांडली।